One eternity later. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा आपला आहे दुसरा दिवस आणि आज आपण बघणार आहोत 7 रंगाची माती, जो इकडेच रायरेश्वर किल्ल्यावर स्पॉट आहे एक. आणि त्यानंतर बघणार आहे आपण नरसिंहाचं मंदिर आणि नंतर नाना फडणवीसचा वाडा. तर आता अजून टाइम न काढता आपण चला आजचा व्लॉग सुरू करूया. कम ऑन व्यायाम चालू आहे, व्यायाम. अजून एक प्रकार हा आता अनिल कपूर इतनी खुशी. तर आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे आपल्या स्पॉटवर, जो जरा वरती आहे कॅम्प साईट पासून. सो तुम्ही जो लास्ट व्हिडिओ बघितलाच असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की इकडे एक वरती त्यांचं घर आहे, तिथे आपण जेवतो आणि खायचे जे आहे गोष्टी ते सगळे इकडेच होतात. खाली फक्त कॅम्प साईट आहे. तर आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. इथे मस्त आहे बघा शेत. कसली शेती आहे? त्यांचं शेत आहे इथे समोर. हे त्यांचं घर आहे इकडे आणि ते बरेच इतर कुटुंब राहतात. वस्ती आहे म्हणजे इन शॉर्ट. आणि खाली त्यांची कॅम्प साईट आहे आणि तिकडे ते मंदिराची सगळं ते आपण बघूया थोड्या वेळात. आणि ही सगळी इकडे शेती आहे. सो पहिले नाश्ता करून घेऊ, कारण की बरेच लोक असल्यामुळे थोडं लगेच करूया. ओके मित्रांनो, जरा आपला नाश्ता यायला टाईम आहे म्हणून मी म्हटलं इकडेच आलो. डायरेक्ट आपण इथे बघूया एक एक गोष्ट. आणि अच्छा, म्हणजे रायरीला जाण्याचा मार्ग आहे इथून. त्यांना विचारू आपण रायरी नक्की वेगळं त्यांचं गाव असेल एक दुसरं असंच, कारण की तो काय बोलला की हा जो परिसर आहे ना अख्खा, तो 18 किलोमीटर पसरला आहे. आता एवढं सुद्धा 18 किलोमीटर होत नाही आहे, बरंच काय काय असेल. मग म्हणजे 18 किलोमीटरमध्ये ते रायरी पण असणार. आणि हे बघा इथे वरती एवढी सुंदर शाळा बनवली आहे मित्रांनो. ही बघा ही शाळा, आता जरा क्लिअर व्ह्यू आला आहे. काय मस्त शाळा आहे बघा. इथे समोरच शेती केली आहे. माझ्या मते शिकवत असणार लहान मुलांना शेतीचं सगळं, म्हणजे माहिती देत असणार. इथे काहीतरी काय आलं आहे, जांभूळ आंबा काय टोमॅटो आहे वाटतं. टोमॅटो आहे ना? हां टोमॅटो आले. तिकडे वांगी लावले त्यांनी, वांगी पण आले छोटी छोटी. अच्छा वांगे पण आले. वा अरे इथून हे आकाश बघ ना काय निळं दिसतंय. नाही ते लेणी बोलतात 5 पांडव. इकडं पुढे आहे का? हो. किती लांब आहे तू? इथनं सरळ जायचं, तिथं पुढं घर आहेत. घराच्या तिथंच आहे का? घराकडनं पुढं जायचं आणि पुढं मैदान लागेल. त्या मैदानात किती मिनिटं लागतील? तरी अर्धा तास लागेल. अरे वा, भरपूर लांब आहे. भरपूर लांब. मित्रांनो एक अजीब गोष्ट आहे, इथे वरती ट्रॅक्टर आहे. म्हणजे इथे कुठेतरी रस्ता आहे यायला. हा बघा ट्रॅक्टर दिसतोय बघा. नाहीतर तो असं वाटतंय की इथे आणून ठेवलाय खूप पहिलेच आणि इकडच्या कामासाठी यूज होतोय. तो खाली जात नसणार. कसा बसा पोहे खाऊन झालेले संपलेत. पटापट येऊन आम्ही पहिले तोच टार्गेट केला, पोहे खायचा. आता बाकीच्या लोकांना दाखवाय. सो मी तुम्हाला दाखवतोय की पोह्यांची टंचाई झाली इकडे. आणि पोहे पडले पण आहेत वाढताना. टंचाईमध्ये पोहे पडले, वाया गेले पोहे. 70 का 3 झाले. आणि गरीब लोक हे 5000 मेंटेनन्स देणारे लोक कसे बघले बघा. हे माझे उपाशी पोटी माणसं. पोहे खूप छान आहे. अजून कानातला कापूस नाही काढलाय. मस्तपैकी लिंबू पिळताना शौर्य. अरे 5 नाही रे 3.5 थोडंसं टाका नाही थोडंसं. यस भेटले पोहे. हा आहे ना, हाय बरेच आहेत.
कॉलेजमध्ये असं कोणी चायनीज मागवलं ना आम्ही चमचे घेऊन हे मागवलं आला 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 चला 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 सगळ्यांना हायजॅक केलं सगळ्यांना हायजॅक केलं कोण आहे त्यांना ते आपण बाहेर घेऊया उन्हामध्ये मस्त ऐसे धूप में चाय पीने का मजा ही कुछ और है भाई। हा हा 7 अलग अलग कलरचे माती आहेत ते बघायला जायचं आपल्याला. सो ते इकडे वरतीच कुठेतरी आहे. सो ते बघूया आणि नंतर मग आपलं पॅकअप जायचं आपल्याला. कोणी डबलची लाईन नाही करू, ग्रुप करू नका, एका लाईनीमध्ये जायचं. लोकांचे शेत वगैरे, शेतात कोणाचा पाय वगैरे नाही पडला पाहिजे. आपलं एक वाट असेल त्या वाटेने बरोबर जायचं. जसं मुंग्या जातात एका लाईनमध्ये तसं दिसलं पाहिजे. तर मी पुढे असणार आहे, मी मागे बघेल तर तसं दिसले पाहिजे. कशाला तिकडे जाऊ नका, ठीक आहे. आणि वरती गेल्यावर आपण मग बाकीची माहिती वगैरे सांगू तिकडे गेल्यावर. घेऊन जाऊया आता काय, सगळ्या पोरी सारखेच. चला जावं लागेल, तेवढीच वाट ठेवते त्याने. ही बघा आली. दिसला असता तिथं बघायला लागेल. इथे अजून एक कॅम्पसाईट आहे मित्रांनो. हे इथे वेगळे वेगळे जे गावातले लोक आहेत ना त्याने आपापली साईट अशी ठेवली आहे. ते बाजूला नाही का काही लोक जेवत होते काल, त्यांची असणार कॅम्पसाईट. हां, वेगवेगळ्या ऑर्गनायझर्सची. आपल्यावाल्याची ती खाली एकदम मस्त. इसका नाम क्या? आर्यांश. आर्यांश. चलो आर्यांश, आप रिकॉर्डिंग में आओ. एंजॉय कर रहे हो आप? एंजॉय कर रहे हो? मज़ा आ रहा है? आ रहा है ना? यस यस. ये माउंटेन्स कहाँ देखा था पहले बुक्स में, या पापा ने बताया था? किसने बताया माउंटेन्स के बारे में? माउंटेन कोरीगढ़ में देखा था क्या? देखा था ना? हाँ, सेकंड ट्रैक है मेरा. बोलो सेकंड ट्रैक. सेकंड ट्रैक है ना आपका? अरे वाह. आणि हिचं कुछ भी फर्स्ट ट्रैक है, सेकंड है? फर्स्ट ट्रॅक आहे. अरे मग तुला कसं वाटतंय? चांगलं एकदम मस्त. तू करणार ना ट्रेक? करणार ना, मोठे होऊन ट्रेक करणार ना? बस. मित्रांनो आम्ही टॉप पर्यंत पोहोचलो आता एकदम. आता ह्याच्यावरती टॉप राहिला नाहीये, तर इकडेच असणार तो पॉइंट. 7 रंगाची माती. ढग उतरलेत किल्ल्यावर. मस्त आहे बघा मित्रांनो, ढग उतरलेत मस्त किल्ल्यावर. आणि इथे पुढे गेला, इथे पुढे गेला स्पॉट, मधला एक स्पॉट आहे हा बघा. तो तर एक कलरचा हात दिसला. हा बघा, हा दुसरा कलर इथे, दुसऱ्या कलरची माती आहे. कलर आहे मस्तच दिसतोय भाई हा कलर, जांभळा कलर. हा बघ हा तर बघ, ही आमच्या कोकणात मिळते लाती. ही कोकणातली माती, लाल माती. वा. आणि इथे काय, इथून डायरेक्ट उडत जायचं. माहिती देतात. आता आपण माहिती बघूया. हे रंगीत माती आहे, 7 कलरची माती. ही 7 कलरची माती मुख्यतः ज्वालामुखीमुळे तयार झालेली आहे. हा जे सह्याद्री आहे, पूर्ण सह्याद्री पूर्ण ज्वालामुखीतून तयार झालेली आहे, सर्वांना माहितीच असेल.
पण रायरेश्वरावर एकाच ठिकाणी अशी 7 कलरची माती फक्त या सह्याद्रीत एकाच ठिकाणी सापडते. काही ठिकाणी सापडते 1-2 कलर, तिसरा कलर सापडतो, पण इथे 7 कलरची एका ठिकाणी भेटते. त्याच्यामधले बघा इथे या दादांच्या हातावर मी ठेवलेत. जांभळा आहे, लाल आहे, पांढरा आहे, हिरवा आहे, पिवळा आहे आणि काळा आहे. आपण मुख्यतः काळा आणि लाल माती सगळीकडे आपल्याला आढळते. आणि इथे प्रत्येक मातीमध्ये 1-2 कलर एक्स्ट्रा सापडतात, म्हणजे एक्स्ट्रा ना शेड्स, जसे की जांभळ्यामध्ये लाईट आहे, डार्क आहे, असं पिवळ्यामध्ये 1-2 शेड्स आहेत. काही काही ऑरेंज दिसतं, काही काही पिवळा दिसतो, राखाडी कलरमध्ये डार्क असते, लाईट असते, ग्रीनमध्ये पण थोडंसं, काही काही वेळेस असा ब्ल्यू कलर सापडतो. काळा आणि तो मिक्स होऊन ना मिक्स आहे, हा असं एक सापडतो, किंवा डार्क ब्ल्यू असा, नेव्ही ब्ल्यू असं सापडतो, पण तो कदाचित सापडतं. नाही तर मुख्य कलर 7च इथले. काही लोक मग शेड्स वगैरे गोळा करून 15-20 कलर असे पण करतात. कलर मुख्य तसे एवढं नसतं खरं. आता इथं आपण उंच टेकडी ही समोरची रायरेश्वरची ही जी टेकडी ती उंच टेकडी आहेत, म्हणजे या पठारावरची पूर्ण. इथून पण दिसतंय, पलीकडचा थोडासा परिसर दिसतो. इथून मुख्यतः जवळजवळ 15 किल्ले दिसतात कमीत कमी. असे पाहिले तर असे भरपूर, म्हणजे 20च्या पुढे जातात, पण 15 किलो मुख्य दिसतात इथून. आता समोर पाहिलं तर आता आपण समोर राजगड दिसतो बघा, माझ्या समोरच आहे राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. त्याच्याच डाव्या बाजूला पाहिलं तर तोरणा आहे, असं बघा लांब दिसतोय, हा तो तोरणा. आणि या बाजूला इकडे गेलात, इकडे परत हे जे खालचं जलाशय दिसतंय पूर्ण, हे खालचं नीरा देवगड धरण, नीरा नदी, वरंदा घाट, कोणी वरंदा घाट जातात, या धरणाच्या बाजूने वरंदा घाट गेलेला आहे, हे नीरा देवगड धरण. बरोबर, त्याच्या खाली या बाजूला इंग्रजांनी बांधलेलं भाटगड धरण आहे, जे बोरच्या येताना बोरवरून वगैरे दिसतं. हे भाटगड धरण पण इथून दिसतं, पण आता वातावरण क्लिअर नसल्यामुळे ते दिसत नाही. परत पूर्वेला इथून पुरंदर दिसतो, संभाजी महाराजांचा जन्म झालेलं ठिकाण पुरंदर इथून दिसतं. पुरंदरच्या बाजूचे 1-2 किल्ले पण दिसतात, म्हणजे त्यांची नावं मला नाही आता सांगता येणार. त्याच्या पुढे ह्या बाजूला आलं की आपला हा जो आहे किल्ला समोरचा येताना टोपीसारखा सगळ्यांनी पाहिला, तो केंजळगड आहे. त्याला टोपीगड पण म्हटलं जातं, गांधी टोपीसारखा दिसतो काही ठिकाणी, तो केंजळगड. या बाजूला परत पाहिलं छोटा हा पोल दिसतो बघा, पोलच्या बरोबर पाठीमागे एकदम छोटासा, त्या किल्ल्यावर गेलं तर अगदी एका नजरेत किल्ला संपतो, असा किल्ला आहे कमळगड. पण वाई आणि कृष्णा खोरं पूर्ण तिथून दिसलं जातं कमळगडावरनं. आणि त्याच्यावरती कावेची विहीर आहे. कावेची विहीर म्हणजे लाल माती असते ना जी, त्या मातीची विहीर आहे, आणि पूर्ण लाल माती वगैरे त्यामध्ये चांगली असते. आणि त्याच्यामध्ये पाणी जे असतं साठलेलं गडावर पावसाळ्यात, ते पूर्ण असं लाल पाणी असतं ते कावेच्या विहिरीला. अशी तलवारीच्या आकाराची विहीर आहे. कधी जमलं तर तुम्ही कमळगडाला पण व्हिजिट करा. त्याच्या पुढे आलं ना, हे जे पठार दिसतं बघा, हे पठार कोळेश्वर पठार आहेत. अच्छा, सह्याद्रीतली ही मोठी लांब लचक पठार आहेत ना, हे 3 पठार बसतात. हे रायरेश्वर, त्याच्यानंतर कोळेश्वर, त्याच्यानंतर पलीकडं महाबळेश्वर. महाबळेश्वर रात्री मी बऱ्याच लोकांना दाखवलं, काही लोकांना नसेल माहिती. या बाजूला इकडे आहे ना, हे जे पठार आहे ह्याच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला, तर वातावरण क्लिअर नाही त्याच्यामुळे तिकडे महाबळेश्वर पठार आहे. या बाजूला इकडे पाहिलं ना, केंजळगड आणि कमळगडच्या मध्ये जसं मधला पट्टा आहे ना, खाली वाई आणि वरती पाचगणी, त्याच्यामुळे अजिंक्यतारा पण कधी कधी इथून दिसतो. अजिंक्यतारा आणि त्याच्या अगोदर एक किल्ला आहे वाईच्या आणि साताऱ्याच्या मध्ये, तो एक दिसतो. नाव आठवलं तुम्हाला सांगतो नाही. आता या बाजूला गेलत ना, इकडे ह्या टोकावर रायरेश्वरचं हे इकडचं टोक दिसतंय, हे पश्चिमेकडचं टोक आहे. रायरेश्वर या बाजूपासून त्या बाजूपर्यंत 18 किलोमीटर आहे. 18 किलोमीटर. या टोकावर गेला की इथून आपल्याला प्रतापगड दिसतो, प्रतापगड आणि चंद्रगड. या बाजूला आला की रायगड, असे बरेचसे किल्ले दिसतात. मगाशी एक विचारला होता प्रश्न की महाराज इथेच का आले, रायगडावर राजगड आहे समोर, राजगड तोरणा सिंहगड इकडेच का आले. तर स्वराज्याची पहिली सुरुवात म्हणजे शहाजीराजांनी सुरुवात केली होती. पहिले प्रयत्न केला होता स्वराज्य करायचा, तर ते सक्सेस नाही झालं. पण शहाजीराजांनी इथं इथल्या पूजेसाठी रायरेश्वराच्या ज्यावेळेस विजापूर स्वारीवर होते कर्नाटकात महाराज शहाजीराजे, त्यावेळेस कर्नाटकावरून शिवाजंगम, आमच्या रायरेश्वराचे सगळे जंगम आहेत ना, त्यांचे मूळ पूर्वज शिवाजंगम हे कर्नाटकवरून आणले होते. 1642 साली इथं आणले होते. 26 मे 1642 साली ते आणलं होतं त्यांना शहाजीराजांनी. एक जंगम आणले होते. आता 45 घर आहेत गावामध्ये, 6 भावके आहेत ते, कारण 6 भावके असं की त्यांना 6 मुलं होती, तर 6 मुलांची 6 भावक्या असं. त्याच्यानंतर महाराजांनी 1642ला इथं शिवजंगम आणले. त्याच्यानंतर 1645 27 एप्रिल 1645ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरला शपथ घेतली. रायरेश्वरला चैत्र शुद्ध सप्तमीला तो दिवस साजरा केला जातो.
स्वराज्य संकल्प दिन म्हणून, स्वराज्य संकल्प दिन म्हणून. तर या 3 वर्षाच्या म्हणजे महाराज नंतर आले आणि शहाजीराजांनी इथं सुरुवात केली होती. त्याचं कारण इथं ज्यावेळेस शहाजी महाराज इकडे मावळत असताना किंवा पुण्यात असताना इथला जो इकडची जी सरदार घराणी आहेत, बांदल आलं, जयदे कारीचे, कोंडाळकर, कंक, ही जी मंडळी होती इकडची मावळातली. तर इथं कान्होजीदांचं खाली वाड आहे आणि कान्होजीदांकडे हे पूर्ण हे 12 मावळ त्यांच्याकडे होतं. बांधलांकडे परत 22 मावळ, त्या बाजूची गाव आहेत बरीचशी, ती बांधलांकडे वगैरे होते. परत इकडून जावळी इकडे ना मोरेंचं, या बाजूला जावळी आहे. हे जो कोपरा आहे ना, कोपऱ्याचं थोडंसं आता राईटला गेलं की हा सातारा जिल्हा आहे. तिकडून जावळी स्टार्ट होता त्या कोपऱ्यावर. म्हणजे प्रतापगड जावळीमध्येच होतो. प्रतापगडचं वगैरे जावळीमध्ये होतं. जावळीचं ते जे आहे तिकडे मोरे वगैरे, ह्या बाजूला इथं कोंडाळकरांचं गाव आहे. कोंडाळकर होतं, त्याचं कोंडावळे गाव येतं. म्हणजे ह्या सरदार लोकांचा आणि इकडच्या परिसरातल्या सगळ्या लोकांचा रायरेश्वरात श्रद्धा खूप होती. आणि त्यावेळेस जे कोणती हे केलं असं शपथ घेतली किंवा काय आपण हे मागितलं देवाकडे, ते इथे पूर्ण होत होतं. आज पण राम मंदिराला माती इथून घेऊन गेलेत. काही लोकांना माहिती आहे म्हणजे राम मंदिराची माती भूमिपूजनाला इथून रायरेश्वराकडून घेऊन गेले. कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल ना ते इथून होतं सक्सेस. आम्हाला पण माहिती आहे आणि बऱ्याचशा लोकांना इथे माहिती आहे. आपल्याच लोकांना काही कमी इतिहास माहिती आहे. बाहेरचे फॉरेनर्स इथे 4-4, 5-5 दिवस स्टडी करायला येतात, राहायला येतात इथे. सॉइल आणि म्हणजे इथल्या हिस्ट्रीमुळे, हिस्ट्रीसाठी इथल्या इतिहास भरपूर तसा इतिहास आहे. काही गोष्टी फोटो तो आता त्यांना दाखवायला घेऊन जातोय. नाही राहू दे, चल आता आपण हाय बऱ्यापैकी आलेत. काळाच नाहीये फक्त. झाले तुझे आले 17. दाखव. अरे वा, काळा नाही माझ्याकडे फक्त. मग काळा तिकडे जाऊ दे. अबा हा रंग कुठून आला? हा नाही तो ए अक्षय, तुझ्याकडे 2 आहेत का ते रंगवाले? हा दे ना. तो एक होता तुटला. तुमच्या हाताचा फोटो घेऊया. हे घ्या, माझ्या हाताचं घ्या. माझ्यात जास्त आहे. माझा तिघांचा आहे फोटो. तुमच्या ब्लॉग मध्ये टाकणार की नाही आम्हाला? एक सेकंड तुमचा एक टाक दे दो. तुला पण हवंय? हा पण चांगलं आहे ना. मीठ किती अरे पुढे गेलेत का सगळे? गेले पण वाटतं. अजून बरंच आम्हाला फिरायचं पुढे. इथेच बरेच वाजले, माहीत नाही आता कशा डेस्टिनेशन कव्हर होणार आहेत. ये तो राज आहे अभि. सगळे लगा पटापट पळत आहेत कारण आम्हाला पुढचं लोकेशन पण करायचं आहे आणि मी पण त्यात आहे. पण आपण कंटेंट निकाल के जा रहे. मला वाटतं आता आपण डायरेक्ट खालीच भेटूया आणि टेंटच्या इथे भेटूया आपण, कारण की सगळं आवरून निघायचं आहे. रिटर्न जर्नी जेव्हा सुरू करू तेव्हाच मी आता रेकॉर्ड करतो, नाही तर परत हे सगळं लेट होते रेकॉर्डिंग करता. तो चलो मिळते हे गाइस टेंट पे. रायरेश्वरचा आम्ही हा ट्रेक केला आहे व्यवस्थितपणे आणि आमची कॅम्पिंग वगैरे ह्या सोयी ह्यांनी केली, संदीप जंगम ह्यांनी. तर तुम्हाला त्याच्या थ्रू जायचं असेल तर तुम्ही खाली दिलेला व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला प्रॉपर रेट्स देतील आणि खूप अफोर्डेबल रेट्स आहे. आमचं जेवण वगैरे सगळं अप्रतिम होतं. त्या लोकांनी शिरा दिला, ठेचा दिला, भाजी दिली, डाळ भात, पिठलं भाकरी, एकदम प्रॉपर जेवण होतं. त्यांच्याकडे प्रॉपर शेफ आहे तो चांगल्या प्रकारे जेवण बनवतो. तर त्यांनी गाईड एक दिला ज्यांनी प्रॉपरपणे आम्हाला जी माहिती दाखवली, जी तुम्हाला व्हिडिओमध्ये जी माहिती दिसली ती प्रॉपरपणे त्यांनी एक्सप्लेन केली. सो थँक्यू फॉर ऑल. काय होतं आणि शिरा खूप मस्त होता. एक नंबर. भजी पण एकदम. तुला काय आवडलं? चहा आवडला. अरे वा. मॅडम मेकअप होत. अरे आता ज्यूस येणार आहे ना, ज्यूस आणलाय ना. कुठे गेलाय ज्यूस आणायला? कुठे गेलाय? अरे कुठे ज्यूस कुठे? शिवाजी महाराज जय. जय शिवाजी. जय शिवाजी. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंदिर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय. चला घरी आता. पैसे संपले. मित्रांनो, तर आम्ही आता निघालो आहे आपल्या टेंट एरियामधून. हा बघा इकडे हा टेंट एरिया आपला. थोडे लोक आहेत अजून येत आहेत.
सो इट्स अ रिटर्न जर्नी. मित्रांनो आपला स्पॉट आला बघा सनसेटवाला. कसला वॉशआउट आहेत कलर, काहीच नाही, नुसतं सगळं पांढरं पांढरं दिसतंय. त्याची ती बॅग द्या. दोघं पटापट उतरू, तुम्ही पण मोकळे व्हाल. ती बॅग द्या. गरज होती आता कृपा. हो बाबा काठी पण देत नाही धैर्य. छोटी आहे मग मोठी होती. कोण आहे? हळू हळू हळू, धीरे 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 चले चलो. काय झालं? अरे ते उतरणारे पण आहेत ना, चढणारे पण आहेत, उतरणारे. आलो 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 खाली आलो. एकदम स्टीप उतरण होतं ते. स्टीप उतरायला होतं. हा बघा, एक कसरती कसरती. तोच का त्या शिड्यांच्या इथे सगळ्यापर्यंत आहेत ना? आहे ना, अमित आहे ना? हा ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो परत कॅमेरा चालू केला आहे मी. आम्ही हा दाखवतो आईस्क्रीम. इथे खाली मस्त आईस्क्रीमवाला आहे आणि इथे पार्किंग मस्त आहे. इकडे सगळ्याने पार्किंग केलं बघा. बऱ्याच गाड्या पार्क केल्या आहेत. झाडाखाली पण आहे पार्किंग. आणि मोठ्या मोठ्या बसमध्ये आम्हीच मोठी बस आणली आहे, पण नाही जागा मोठी बस आणायला. छोट्याच बस येत आहेत, पण इकडे मस्त आहे. पार्किंग इथपर्यंत येते ना, गाड्या इथपर्यंत येतात. म्हणून ज्या लोकांना ट्रेकिंग करावीशी पण वाटते पण जमत नाही ते लोक पण करू शकतात. सो माय नेम इज शुभम चंद्रकांत गावडे. तू? अबे जल्दी बोल, कल सुबह अर्णव आहे. अस्मी परब. रिव्ह्यू घे. तुला कसं एकदम वाटलं? मस्त शांत वाटतंय. मला भरपूर बरं वाटतंय. खूप मजा आली आणि खूप भजी खाल्ली आम्ही. आणि सकाळी पोहे खाल्ल्यानंतर जो आनंद होता तो वरती गेल्यानंतर पटापट निघालं सगळं व्यवस्थित. इथे आल्यानंतर तुम्ही जर भजी नाही खाल्लीत ना तर तुमची ट्रिप वेस्ट आहे. तुम्हाला परत यावं लागेल. आणि शिरा शिरा मेन आहे. शिरा मेन खाल्ला पाहिजे. तो शौर्य आहे ना. चेंज करायला. नाही माय आंसर इज ऑल्सो सेम. पार्सल भी लेके आया. अभी नेक्स्ट टाइम फिर आने का और लेके जाने का. चला 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 आता आपण जातोय बसकडे. अल्पाईन चला. थोड्यासाठी आम्ही हॉल्ट थांबलेलो. मस्त मटका कुल्फीचा आनंद घेत होतो. येस येस येस. पण आम्हाला बोलवलं तिकडे. आता मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? आता एसी मध्ये जातोय. तुला काय बनायचंय ट्रिप बद्दल? या तुम्ही लोक पण. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मीम मटेरियल. मीम मिळाला. याचा मीम याचा मीम. याचा मीम याचा मीम. ही इथे सरकली. ही सरकले मीम मीम. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदू रिव्ह्यू मागितला मीम. क्लमझीनेस ॲट इट्स पीक. पहिला जागा नाही, त्यामुळे तुम्हाला रिव्हर्स घेऊनच गाडी परत आणावी लागेल. चला मित्रांनो आपला लुक चेंज झाला आहे आणि कपडे बसमध्ये चेंज करून आता टेम्पलला जातो आहे. हे बघा. चला जरा चेंज करत होतो म्हणून लेट झाला. आता चालत जातो इकडून आतमध्ये. 400 मीटरवरच आहे असं बोललेली नाही. लेट्स सी. धावत पडत पोचलो आम्ही मंदिरात एकदम टायमात असं वाटतंय. बघू आता.
आम्ही नरसिंहाच्या टेम्पलला आलो आहोत. तर सगळ्यांना असं वाटतं की नरसिंह हा रागीट देव आहे, पण असं नाहीये. नरसिंह खूप प्रेमळ पण होते. तुम्ही त्याची पेंटिंग बघू शकता तिकडे. हे नरसिंहाचे पोर्ट्रेट आहे, त्याने प्रेमळ प्रकारे भक्त प्रल्हाद याने उचललाय. तर ही नरसिंहाचं मंदिर आहे बेसिकली. मला पुढचं काही दाखवतो. गुरावीर महाविष्णू जलवंत सर्वत्र हुकम नरसिंह भीषण भूत भद्र मृत्युंजय नमस्कार ओम. ते नरसिंहाची मूर्ती आहे प्रॉपरली. इथे तुम्ही बघू शकता ते भक्त प्रल्हाद आहे आणि ही नरसिंहाची प्रॉपर मूर्ती आहे. अरे लक्ष्मी आहेत ते. आणि नरसिंहाचं एक असं होतं की नरसिंह हे विष्णूचे पूर्ण अवतार होते. हा बरोबर. आणि तुम्हाला तर पुढचं हे दाखवतो. भक्त प्रल्हाद मारता नाही. सॉरी वाचना कोणाला मारला होता? त्यांच्या वडिलांना मारलं. हिरण्यकश्यप. बघू शकता की विष्णू सोबत लक्ष्मी देवी पण आहे. तेव्हा तसा त्यांचा पोट्रे आहे. हा शांत रूप आहे. शांत म्हणजे लक्ष्मी प्रॉपर झूम करू शकता तुम्ही याच्यात. आणि ते पोट्रे त्याच्यामध्ये विष्णूने हिरण्यकश्यपचा कश्यपचा मृत्यू केलाय. म्हणजे ते भक्त प्रल्हादचे वडील होते. कारण त्यांना विष्णूवर विश्वास नव्हता आणि भक्त प्रल्हाद त्याला जाळून आगीच्या तेलात त्यांना जाळणार होते, म्हणून त्यांचा त्यांनी मृत्यू केला. आता नेक्स्ट स्पॉटला जायचं आहे, पण मला स्पॉट माहिती नाही काय. कदाचित वाडा आहे किंवा मंदिर आहे. आपण बघूया काय आहे नक्की ते. सगळे लोक थांबले तिथे पेप्सी मिरिंडा घ्यायला. चलो वा एनर्जी ड्रिंक जिरू एनर्जी संध्याकाळी बघूया. बॉटली वेगळी वाटते. जिरू जिरा द्या. संपला रे भाई. काय आलं ना होतं. ट्रिपचा असर. आम्ही नेक्स्ट लोकेशन लावलंय. आता जातोय गाडीवर. दादाने नेक्स्ट लोकेशन कुठलं आहे? इनावली घाटात काय करणार आहे जाऊन? आपण तिथे शूटिंग होते नक्की बघणार. डिस्काउंट नाना फडणवीस वाडा. नाना फडणवीस वाडा. बघू आता किती वेळ लागणार. 3 मिनिटं दाखवत आहे. 3 मिनिटं. पोचू 3 मिनिटात पोचू. मित्रांनो आम्ही बसपाटी पार्क करून आलेलो आहे पुढे. आणि आता ही ॲक्च्युली पार्किंग आहे वाड्याची, पण एवढी बस येऊ नाही शकणार. सो तिथेच बस पार्क केली. आणि आता आपण वाडा बघूया. आलेलो आहे वाड्याजवळ नाना फडणवीस वाडा. सो डिटेल्स बघू जे काय असेल ते व्हिडिओमध्येच. मीनावली वाडा. नाना फडणवीस मीनावली वाडा. तर मित्रांनो हा आहे नाना फडणवीसांचा वाडा. आणि हे वाड्याचं स्ट्रक्चर एवढं मस्त आहे ना. सगळे लोक बाहेरून हाच वाडा बघायला येतात. सो 250 वर्षापूर्वीचं हे स्ट्रक्चर आहे आणि त्याने खूप मस्त मेंटेन केलं आहे. तर आपल्याला एक गाईड मिळणार आहे आता. तो सगळं एक्सप्लेन करणार आहे की कुठे काय होतं सगळं. तर मी खूप शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे, कारण की खूप मोठी झाली असती क्लिप. नाही तर आधीच खूप टाईम झाला. तर बघूया आपण लगेच. गणेश मूर्ती दिसते. ही गणेश मूर्ती म्हणजे वाई इथला महागणपती किंवा ज्याला ढोल्या गणपती म्हणतात त्याची छोटी प्रतिकृतीच आहे. आता चौकाच्या दोन्ही बाजूस तुम्हाला ज्या खोल्या दिसत आहेत ना, त्यांचा वापर पूर्वी कचेरी म्हणून केला जायचा. या कचेरीच्या दोन्ही बाजूच्या पायाच्या दगडी बांधकामाकडे लक्ष द्या. त्याला जोतं म्हणतात. या जोत्यात जर तुम्ही बघितलं तर कड्या दिसून येत आहेत. या अशाच प्रकारच्या कड्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला पण आहेत. या कड्यांचा वापर प्रसंगी मंडप घालण्यासाठी तसंच घोडे बांधून ठेवण्यासाठी होत असे. चला मंडळी आता पुढे जाऊया. आलेल्या माणसाचं त्या काळी इथं गोडपाणी घेऊन स्वागत व्हायचं. या सोप्यावर सर्वसाधारणतः यजमान मंडळी आलेल्यांची बोलणी करायची. बोलणी जर महत्वाच्या विषयावरची असली तर मंडळी दिवाणखान्याच्या खोलीचा वापर करायची. स्त्रिया आल्या तर त्यांच्या उठण्या बसण्याची व्यवस्था ही माझघरात केली जात असते. आता आपल्याला डावीकडे एक नक्षीदार खिडकी दिसते पहा. तिथे आहे देवघर. आणि तुम्हाला समोर एक दाराची चौकट दिसते. त्यावर एक सुंदर कोरीव काम केलेली गणेशपट्टी दिसते. त्या गणेशपट्टी असलेल्या दारातून माझघराकडे जायला रस्ता आहे. आता उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या दारातून आत गेल्यानंतर एवढीच खोली झालं. सही आहे. आता आपण दिवाणखान्यामध्ये पोहोचलोय. इथे भरपूर उजेड आहे आणि एकंदर हवेशीर असं वातावरण आहे. बाजूला लाकडी तळखडे आहेत. त्याच्या उभे सुरूदार खांब आहेत. त्या खांबावरची सुरेक्षा मैरपी आणि कमानी तुम्हाला दिसून येतील. हे असे सुरूचे खांब आणि त्यावर असलेल्या कमानी या प्रकारची जी वास्तुशैली आहे ही त्या काळच्या पारंपरिक मराठा वास्तुशास्त्रातली खास वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे. त्याच्या मागे हेतू हा
की जमिनीवरून येणारी किडा मुंगी पलंगावर चढून जाऊ नये. आता जरा वरच्या बाजूला लक्ष द्या. तिथे मच्छरदाणी लावण्याची सोय केलेली आपल्याला दिसते. चलो भाई मीटिंग करने चलते. चला बघूया काय काय आहे आतमध्ये. खलबत खाना हे काय बाल्कनी. मित्रांनो, आता आपण पाहूया पंक्तीचा चौक. जरा खाली पहा. नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की त्या काळी इथं जेवणाच्या पंक्ती बसत. साधारणपणे 100 माणसं एका वेळी जेवू शकतील अशी व्यवस्था होती. या भागाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे या वाड्याचं ब्रह्मस्थान आहे. चौकाच्या वरच्या चारही बाजूला लाकडी तुंबे दिसतात ते पहा. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी पावसाचं पाणी या तुंब्यांमुळे एकत्र येऊन त्यातून पाण्याची धार चौकात पडते. चौकात चारही बाजूला आलेलं पाणी वाड्यावर जाण्यासाठी अत्यंत उत्तम अशी ड्रेनेज व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये खिडकी आहे, खिडकीमधून कृष्णा नदीचा व्ह्यू पाहायला मिळतो. मल्टी फॅशनेबल पर्सनॅलिटी फॉर तर ते चला खाली चला पडायला आता. मंजुले काय करून थावत गेली काय हा सिंगल तो होता त्यावेळी डबल करून झाला. अशा जुन्या काळात खास महिलांसाठी बांधलेला हा हळदी कुंकू चौक. नानांचा वाडा म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीचा वाडा. अनेक सण समारंभ इथं साजरे व्हायचे. हळदी कुंकू हा तसा फक्त बायकांचा कार्यक्रम, पण त्यासाठी अशी खानदानी पद्धतीची व्यवस्था या वाड्यामध्ये केलेली होती. आता आपण पाहतो आहोत तो हळदी कुंकू चौक आणि सोपा. पुरुषांना बायकांच्या या समारंभात मज्जा होत होता. बाहेरच्या माणसांनाही आपलं काही दिसू नये यासाठी या बाजूची भिंतही थोडी उंच ठेवलेली दिसते पहा. या भागात येण्यासाठी मुद्दाम स्वतंत्र दरवाजे ठेवलेला आपल्याला समोर दिसतो. साड्यांची सळसळ आणि अत्तराचा आणि या साड्या समोरच्या कारंजासारखा बायकांचा आनंदही होतो जायचा. हळदी कुंकवासारखे समारंभ म्हणजे या स्त्रियांसाठी हा आनंदाचा स्रोत होता. म्हणजे आता गुजवरून बाहेर जायचं. बाहेर पाहिजे तुम्हाला वाड्याच्या बाहेरच्या बाजूला एक मोठा डेरेदार वृक्ष दिसतोय पहा. त्याला बोरड चिंच असं म्हणतात. इंग्रजीमध्ये या वृक्षाचं नाव बाओबाब असं आहे. म्हणजे त्याचा अर्थ ज्येष्ठ वडील असा होतो. हे झाड मूळ आफ्रिकेत पेशवे काळामध्ये अरबी घोडे विकणारे व्यापारी पुण्याला यायचे. त्यांच्याबरोबर या झाडाची रोपं किंवा बिया त्यांनी आणल्या. नानांना नाविन्याची फार आवड होती, त्यामुळे त्यांनी हा वृक्ष इथं लावला. या वृक्षाचा विस्तार खूप मोठा होतो हे लक्षात घेऊन त्या काळी नानांनी वाड्याची तटबंदी मुद्दामून एल आकाराची बांधली आणि त्या भागात हे झाड लावलं. या झाडाच्या खोडामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि या झाडाची मुळं खूप दूर दूरपर्यंत पसरत जातात. तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे या वाड्याची काही वर्षापूर्वी दुरुस्ती केली तेव्हा खोदकाम करताना आढळलं की या वाड्याच्या खालून या वृक्षाची मुळं पार खाली कृष्णा नदीपर्यंत पोहोचलेली आहेत. या झाडाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या फांद्या खूप वाढल्या की आपोआप खाली झुकतात. या झाडाचा विस्तार प्रचंड मोठा असल्यामुळे आणि झाडाच्या दाट फांद्यांमुळे सूर्यप्रकाश अडवला जातो, त्यामुळे थोडासा काळो किंवा अंधार राहतो. बोरड चिंचेच्या या झाडाचं वय साधारणतः माझ्या एवढं, म्हणजे या वाड्या एवढं 250 वर्षांहून अधिक वर्षाचं आहे. नदीच्या जवळच नॉर्मल नदीच्या आहे पूर्ण. ज्या साईडला पाणी 250 वर्ष. बापरे, ज्या साईडला हा ना. तेव्हा काय तेव्हाच्या काळीचा. तर आमचं झालंय बघून नाना फडणवीसचा वाडा हा बघा. आणि या गरमीमध्ये आपल्याला आता उस्का ज्यूसची गरज आहे. उस्का ज्यूस हा बघा, उस्का ज्यूस पितात सगळे. मी मेनावली घाटला आलो आहे आणि इथे बऱ्याच मूवीची शूटिंग झाली आहे. स्वदेश आणि अजून एक हे बघा, हा तो घाट आहे एकदम मस्त. हे मंदिर तुम्हाला आठवत असेल तर कुठल्या मूवीमधलं.
सगळं फिरून झालं आता, ते मंदिरी झाले, सगळंच झालं. आता आपल्याला कल्टी मारायची आहे जेवायला. वाजले आहेत 3:30. कधी जेवणार आहे माहीत नाही. आता उसाचा ज्यूस तर पिला इकडे, पण उसका ज्यूसने एवढं पोट नाही भरलं आहे. जेवायचं तर आहे आपल्याला, आता बघू कधी जेवतोय. लेट्स सी. अरे आलात नाही तू खाली. जेवण सुरू झालं आहे बघा. यांचं नाही सुरू झालं, सॉरी, इकडे सुरू झालं आहे. नॉनव्हेज सुरू झालं आहे. आम्ही कालच आणून बसलो आहे, कालच डिश एकदम. आता मला पण कंट्रोल नव्हतं आहे. मी जेव्हा जातो आहे पण बघू. अरे ये समोर बसा, समोर बघ बाई. यो मित्रांनो, तर सनसेट आला आहे, दुसरा सनसेट नंबर 2 आपल्या ट्रिपचा. आणि आमचं जेवण झालं आहे सनसेटच्या टायमाला. म्हणजे विचार करा, फारच लेट झालं आहे आम्हाला. आणि हॉटेल मस्त आहे एकदम. हे हॉटेल जे आहे ते एकदम मस्त आहे. जेवण तर एकदम खतरनाक होतं. थाली कॉस्ट माहिती नाही आता किती रुपये होती, पण खतरनाक होतं जेवण, मस्त होतं, चविष्ट. पण इथून आता पोचायलाच आम्हाला खूप टाईम लागणार आहे. तरी 5-5.5 तास दाखवत आहेत. मध्ये खंडाळ्यामध्ये ट्रॅफिक पण आहे. सो लेट्स सी. सगळे लोक थांबलेत. आता गाडीत बसायचं आहे आपल्याला इकडे. मित्रांनो, तर आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केला आहे आणि जेवढी एनर्जी बाकी आहे ती पण आम्ही खर्च करणार आहे नाचून. कारण आता आपलं डान्स करायचं राहिलं आहे बसमध्ये, ते आता आपण सुरू करूया. वाल्या बोलो माझ्या डीजेला, डीजेला वाल्या बोलो माझ्या डीजेला, डीजे पाहुणा जेवला का. मित्रांनो, तर आता आम्ही डोंबिवलीला पोहोचलो आहे. आता पलावा येते आणि आपण आता एकदा लास्ट शॉट घेऊया आणि आपला हा व्हिडिओ संपूया. सो खूप मजा आली पूर्ण ट्रिपमध्ये आणि आम्ही तिथं खूप मस्त हे केलेलं आहे, अरेंज केलेलं आणि सगळ्यांनी मजा केली अल्पाईन पूर्ण ग्रुपने आणि आमच्या जीपने. सो आता आपण भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत तुम्हाला आता बाय बाय सगळे लोकच बोलतील. तर येस, बाय 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 बाय. यो बाय बाय. शॉर्ट घे. चलो बाय बाय गाइस, बाय गाइस, बाय गाइस. चलता बोलता मिलते हैं ब्रेक के बाद. पुन्हा भेटूया. चले बाय बॉल, बाय बॉल. जय महाराष्ट्र. गुड नाईट. गुड नाईट. मित्रांनो, हा ड्रायव्हर बघा, ह्याने खूप आम्हाला हेल्प केली गाडी चालायला. एक बार सरजी हाय बोल दीजिए. सरजी फोनवर बोलत आहेत. ओ सरजी, एक बार हाय बोल दीजिए इधर. थैंक यू सो मच. आपने बहुत अच्छा गाड़ी चलाया वो टर्निंग पे, इसलिए हम पहुंच पाए. नहीं तो 8 किलोमीटर हमको ऊपर जाना पड़ता था. थैंक यू. आभारी. चलो.